नाही यश मिळालंय पण तसं थोडी आमची अपेक्षा अजून जागा आमच्या जिल्हा परिषदच्या जिल्ह्यातील निवडून येतील अशी होती. पण तरी आज पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीनं स्वबळावर आणि स्वतःच्या कमळाच्या चिन्हावर आज एवढं मोठं यश जे आहे ते मिळवलेलं आहे आणि नक्कीच म्हणजे एक फार मोठा विश्वास जिल्ह्यातील मतदारांनी भाजपवर दाखवलाय. नगरपालिकेत तर दाखवला, आता जिल्हा परिषद मध्ये सुद्धा हा विश्वास दाखवलाय आणि नक्कीच त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही पूर्ण जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सर्व जे आता नवीन निवडून आलेले जे सगळे जिल्हा परिषद सदस्य आहेत, आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीनं काम करू याची मी खात्री देऊ भारत पंचायत समितीमध्ये जिल्ह्यामध्ये भाजपला सातारा पंचायत समितीवर तुमचा गट वाटलं तुम्हाला यश मिळालं. इतर ठिकाणी संमिश्र काही ठिकाणी राष्ट्रवादीकडे गेलेले आहेत पंचायत समिती. नाही तर अजून मला जिल्ह्यातल्या एवढ्या माहित्या माझ्यापर्यंत आलेल्या नाही आहेत. पण थोडं माहिती घेऊन मग त्याच्यावर आपण काय असेल ते भाष्य करता येईल. कारण शेवटी त्या मतदारसंघातले आमदार, त्या मतदारसंघातले जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्याशी पण चर्चा करणं, किंवा आता अजून निकाल अंतिम टप्प्यात आहेत, काही येत आहेत, काही अजून आलेत, काही जाहीर झालेत. पण शेवटी याच्यावर थोडी माहिती घेऊनच भाष्य करणं योग्य राहील असं मला वाटतं. सातारा पंचायत समितीवर भाजपची निर्णय सत्ता आल्याचं दिसलंय. पहिल्यांदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जात होतं. ते हलवा आता भाजपनं पंचायत समिती ताब्यात घेतली. नाही, कसं आहे म्हणजे निर्विवाद वर्चस्व आलं हे बरोबर आहे, पण तरी काही जागा आमच्या असं दिसतंय की क्रॉस वोटिंगमुळं ज्या खरं म्हणजे आम्ही अपेक्षित ठेवल्या होत्या त्या ठिकाणी आम्हाला पराभव आलाय. तर ह्याचं थोडं आम्हाला म्हणजे काय म्हणायचं, कशामुळे झालं याची थोडी आम्हाला माहिती घ्यायला लागेल. सातारा पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची नक्कीच विचाराची झाली आहे. चांगली गोष्ट आहे. सातारकरांचं पहिल्यापासून भाऊसाहेब महाराज आणि नंतर माझ्यावर विश्वास होता, आज सुद्धा आहे आणि पुढे सुद्धा आम्ही कामाच्या माध्यमातून तो विश्वास कायम ठेवू. आता पुढं जिल्हा परिषद मधली सत्ता कशी स्थापन होते त्याच्यावर पुढचे निर्णय होतील. आज थोडं मी जिल्हा परिषदच्या सत्तेबद्दल आज मी काही बोलत नाही, कारण जे मताधिक्य किंवा जो आकडा आम्हाला पाहिजे होता तो तसा आज आमचा आलेला नाहीये. म्हणजे मेजॉरिटी जिल्हा परिषद मध्ये आमची पूर्ण आली आहे भाजपची असं चित्र नाहीये. जरी मोठा पक्ष असला तरी वस्तुस्थिती आहे. तेव्हा